वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक सनसनाटी राजकीय दावा केलाय। भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये चर्चा सुरू असल्याचा खळबळजनक दावा मोकळे यांनी केलेला आहे। मोकळे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये हा दावा केलेला आहे। वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आता काय दावा केलेला आहे ते देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात। 6 ऑगस्टला ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन कुणाला भेटले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर संजय राऊत हे 25 जुलैला दिल्लीमध्ये नड्डा यांना भेटल्याचा देखील मोठा गौप्यस्फोट दावा देखील त्यांनी केलेला आहे। वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केल्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। संजय राऊत 25 जुलैला नड्डांना भेटले, 5 ऑगस्टला फडणवीस मातोश्रीवर ठाकरेंना भेटले, तर 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते। दिल्लीमध्ये ठाकरे कुणाला भेटले, काय चर्चा झाली असा सवालही त्यांनी केलेला आहे। वंचितच्या सिद्धार्थ मोकळे यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। आपण पाहतोय संजय राऊत 25 जुलैला दिल्लीमध्ये नड्डांना भेटल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा सनसनाटी असा राजकीय दावा केलाय। भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहेत असा खळबळजनक दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केलेला आहे। विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना भेटले। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले, स्वतः गाडी चालवत गेले, एकटे गेले। 2 तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर 6 तारखेला 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले। जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं। आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क माहिती आहे। मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे, उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं, आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत।